उन्हाचा चटका वाढल्याने तुम्हाला डिहायड्रेशन झाल्यासारखं वाटतंय? मग केवळ आहारात थोडासा बदल करून शरीराला ठेवा एकदम हायड्रेट। चला तर मग जाणून घेऊयात उन्हाळ्यात आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश असावा ज्यामुळे तुमच्या शरीराला मिळेल थंडावा। सर्वात पहिल्यांदा तर उन्हाळ्यात तुम्ही दररोज किमान 8 ग्लास पाणी पिणं अत्यंत गरजेचं आहे। सकाळच्या नाश्त्यामध्ये पातळ पदार्थ खाण्याचा डॉक्टर सल्ला देतात। तसेच नाश्त्यामध्ये तुम्ही उपीट, पोहे असे पदार्थ देखील खाऊ शकता। नारळ पाणी, कोकम सरबत, नीरा इत्यादी पेय शरीराला थंडावा देतात। उन्हाळ्यात काकडी, खरबूज, कलिंगड, गाजर, द्राक्ष, जांभूळ ही फळं खाणं खूप फायदेशीर असतं। या दिवसांमध्ये आहारात दह्याचा समावेश करावा। उन्हाळ्यात नाचणी खाणं अनेक प्रकारे फायद्याचे आहे, कारण नाचणीमुळे शरीराला उष्णतेपासून आराम मिळतो। दुपारचं जेवण म्हणून काळ्या चण्याचं चाट खाणं देखील फायदेशीर असतं, कारण काळ्या चण्यामध्ये अनेक पोषक घटक असतात जे शरीराला उन्हाळ्यातील गरमीपासून वाचवण्यास मदत करतात। दुपारच्या जेवणामध्ये कोशिंबीर, ताक, लस्सी घ्यावी। रात्रीचं जेवण हलकं करावं आणि सॅलड जास्त खावं। पुदिना, पेपरमिंट सारख्या औषधी वनस्पती देखील आपल्या पोटातील उष्णता कमी करण्यास मदत करतात। मुगाची खिचडी खाणं देखील उन्हाळ्यात चांगलं असतं। पांढऱ्या कांद्यात अँटीऑक्सिडंट आणि अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, त्यामुळे या दिवसात पांढरा कांदा खाणंही चांगलं असतं। या दिवसांमध्ये पालेभाज्या खाण्याचा सल्ला आहार तज्ज्ञ देत असतात। उन्हाळ्यामध्ये मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणं टाळावं। तसेच चहा शक्यतो टाळावा किंवा 2 कपापेक्षा जास्त घेऊ नये। कॉफीचं सेवन देखील करू नये। उन्हाळ्यामध्ये मांसाहार देखील कमी करावं। अशा प्रकारे तुम्ही उन्हाळ्यात आहाराची काळजी घेतली तर उन्हाळ्यामध्ये शरीरावर होणारे दुष्परिणाम तुम्ही रोखू शकता। ही माहिती आवडल्यास शेअर करा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी वृत्तम मराठीला आता सबस्क्राईब करा।